वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरे नित्यं महापातकनाशनं प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्महरो निबुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. नमस्कार मंडळी, गणपती गजाननाच्या स्मरणाने व्हिडिओला सुरुवात केली, कारण येणारा आठवडा तुमच्याकरता शुभकारक, मंगलदायक, तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देणारा आणि नवीन आणि चांगला मार्ग देणारा जावो अशा शुभेच्छा देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 28 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026. 2025 या वर्षाचा हा शेवटचा आठवडा आहे आणि ह्याच आठवड्याच्या शेवटी जे 3 दिवस आहेत ते 2026चे असणार आहेत. म्हणून तुम्हाला मी या व्हिडिओमध्येच येणाऱ्या 2026 या वर्षासाठी शुभकामना देतो. येणारे 2026 हे वर्ष तुम्हाला आरोग्यसंपन्नता देणारे, शुभकारक, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करणारे जावो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की ज्यांनी आमचं चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून आपोआप तुम्हाला मिळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मेष ते मीन ह्या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 28 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026. मेष रास या आठवड्यात सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेशाच्या प्रभावात आहे, त्यामुळे तुमच्या विचारांमध्ये व्यावहारिकपणा वाढेल. मंगळाचा शुभदृष्टियोग तुमच्या राशीवर असल्यामुळे आत्मविश्वास, धाडस आणि निर्णय क्षमता अधिक मजबूत होतील. बुध आणि शुक्र यांचा संयोग संवाद व संबंधामध्ये सकारात्मकता निर्माण करेल. शनीचा अप्रत्यक्ष प्रभाव तुम्हाला संयम कसा धरायचा हे शिकवेल. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या जातकांसाठी ह्या आठवड्यात तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार असून वरिष्ठांकडून विश्वासही मिळेल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना वर्षाखेर किंवा वर्षाच्या सुरुवातीला मुलाखतीला जाण्याची संधी मिळू शकते. ऑफिसमध्ये तुमचे मत ठामपणे मांडल्यास त्याला महत्त्व दिले जाईल, मात्र अहंकार टाळणे गरजेचे आहे. मेष राशीच्या व्यावसायिकांसाठी हा आठवडा नियोजनाचा असून नवीन करार व डील करताना घाई करू नका. जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात. भागीदारी व्यवसायात स्पष्टता ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमातून व्यवसाय करणाऱ्यांना ह्या आठवड्यात चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा अभ्यासात स्थिरता आणणारा असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना योग्य दिशा मिळेल. मात्र एकाच वेळी अनेक विषय हाताळण्याचा प्रयत्न करू नका. शिक्षक किंवा मार्गदर्शकांचा सल्ला ऐकल्यास तुमचा लाभ होईल. स्मरणशक्ती सुधारण्यासाठी नियमित सराव करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये मेष राशीच्या जातकांना या आठवड्यात संवाद वाढणार असून जुन्या गैरसमजांवर तोडगा निघेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याच्या नवीन संधी मिळतील. प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या सकारात्मक असून जास्त अपेक्षा मात्र ठेवू नका, अन्यथा निराशा होऊ शकते. संयम आणि समजूतदारपणा हा महत्त्वाचा गुणधर्म बाळगा. आर्थिक बाबतीत मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात उत्पन्न स्थिर राहणार असलं तरी खर्च वाढू शकतो, तेव्हा त्याचे विशेषतः नियोजन करा. घरगुती खर्च व प्रवासाशी संबंधित खर्च ह्या आठवड्यात वाढू शकतात. गुंतवणूक करताना दीर्घकालीन विचार करा, म्हणजे शॉर्ट टर्म गुंतवणूक करू नका, लाँग टर्म गुंतवणूक करा. अचानक खर्चासाठी थोडी रक्कम राखून ठेवा. जुने अडकलेले पैसे या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे, मात्र त्याकरिता तुम्हाला फोनाफोनी करणे गरजेचं आहे. आरोग्याबाबत मेष राशीच्या जातकांना हा आठवडा थोडासा कामाचा ताण आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी, रक्तदाब किंवा पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो, तेव्हा त्याबाबत योग्य ती काळजी घ्या. पुरेशी झोप घ्या, भरपूर पाणी प्या, हलका आहार घ्या आणि नियमित चालण्याचा व्यायाम आणि योगासनं केल्यास तुमचं शरीर उत्तम ठेवण्यास तुम्ही यशस्वी व्हाल.
मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 9. शुभ रंग आहे लाल व केशरी. शुभवार आहे रविवार, मंगळवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 29 व 31 डिसेंबर व 2 जानेवारी. व मेष राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी सकाळी स्नान करून हनुमान चालिसा 1 पाठ करा आणि ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा व लाल फुलं गणपतीला अर्पण करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि येणारे अडथळे कमी होतील. वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेशाच्या उंबरठ्यावर असल्याने तुमच्या भाग्यस्थानावर त्याचा योग्य परिणाम करणार असून शुक्र व बुध यांचा अनुकूल योग तुमच्या विचारशक्तीला आणि संवाद कौशल्याला धार देणारा ठरेल. चंद्राच्या गतीनुसार सप्ताहाच्या सुरुवातीला भावनिक स्थैर्य कमी जाणवेल, पण आठवड्याच्या मध्यापासून मन स्थिर होईल. गुरुचा शुभ दृष्टिकोन आर्थिक निर्णयांना योग्य दिशा देईल, तर शनीचा प्रभाव संयमाची परीक्षा घेईल. एकूणच हा आठवडा हळूहळू पण ठोस प्रगती दर्शवणारा असा वृषभ राशीसाठी ठरणार आहे. जे वृषभ राशीचे जातक नोकरी करतात अशा जातकांसाठी हा आठवडा जबाबदारीने भरलेला असेल. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील, त्यामुळे कामात हलगर्जीपणा करू नका. काही लोकांना नवीन प्रोजेक्ट किंवा अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते, जी सुरुवातीला जड वाटली तरी भविष्यात फायदेशीर ठरेल. सरकारी किंवा स्थिर नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा फक्त नियोजनासाठी योग्य आहे. प्रत्यक्ष बदल पुढे ढकललेला बरा. जे जातक व्यावसायिक आहेत वृषभ राशीचे, त्यांना हा आठवडा संयम राखणे अत्यंत आवश्यक असून नवीन गुंतवणूक करण्याआधी सर्व बाबी नीट तपासून बघा. भागीदारी व्यवसायात संवादाची कमतरता असेल तर गैरसमज वाढू शकतात. व्यापाऱ्यांना आठवड्याच्या उत्तरार्धात चांगले व्यवहार मिळू शकतात. जमीन, बांधकाम, अन्नपदार्थ, सौंदर्य प्रसाधनं किंवा लक्झरी वस्तूंशी संबंधित व्यवसायात ह्या आठवड्यात तुम्हाला विशेष लाभ होऊ शकतो. अनावश्यक खर्च टाळल्यास नफा मिळवता येईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य राखण्याचा असून एकाग्रता कमी होण्याची शक्यता असल्याने मोबाईल, सोशल मीडिया ह्यापासून थोडे अंतर बनवून ठेवा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. कला, संगीत, डिझाईन किंवा फायनान्स विषयातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात चांगली प्रगती करता येईल. गुरुची कृपा असल्याने मेहंदीचे फळ हळूहळू तुम्हाला मिळू शकेल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यात छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात, कारण शनीचा प्रभाव तुमचे गैरसमज वाढवू शकतो. जोडीदारासोबत वेळ घालवल्यास नात्यातील ताणतणाव कमी होतील. प्रेमसंबंधात असलेल्यांना नातं पुढच्या टप्प्यावर नेण्याची इच्छा होईल, पण घाईने कुठलाही निर्णय घेऊ नका. जुन्या प्रेम प्रकरणातून बाहेर पडून नवीन सुरुवात करण्याचा विचार करण्यासाठी हा आठवडा मानसिक तयारीचा आहे. आर्थिकदृष्ट्या वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून उत्पन्न येत राहील, पण खर्चही वाढलेले दिसतील. घरगुती गरजा, वाहन दुरुस्ती किंवा कौटुंबिक कारणांसाठी ह्या आठवड्यात खर्च होऊ शकतो. गुंतवणूक करताना दीर्घकालीन योजना फायदेशीर ठरतील. अचानक पैशांची गरज भासू शकते, त्यामुळे बचत महत्त्वाची ठरेल. कर्ज देणे किंवा कर्ज घेणे ह्या दोन्ही गोष्टी या आठवड्यात टाळलेल्या बऱ्या. आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा काळजी घेण्याचा असून पचन संस्थेशी संबंधित तक्रारी जसे की गॅस, आम्लपित्त हे तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. थोडासा थकवा देखील जाणवू शकतो. आहारात संतुलन ठेवा. वेळेवर जेवण घ्या. मानसिक तणावामुळे झोपेवर परिणाम होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. त्याकरिता योग, प्राणायाम ह्याचा उपयोग करा आणि सकाळी अर्धा तास रोज चालायला जा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मात्र जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे पांढरा फिकट निळा. शुभवार आहे रविवार, बुधवार व शुक्रवार. व वृषभ राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत 29 डिसेंबर व 1 जानेवारी. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी श्री सुक्ताचा किंवा लक्ष्मी अष्टकाचे 3 पाठ करा व गरजू व्यक्तीस पांढऱ्या रंगाचे वस्त्र किंवा गोड पदार्थ दान करा. त्यामुळे तुमचे आर्थिक स्थैर्य चांगले राहील आणि मानसिक शांतता लाभेल. मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये तुमच्या राशीचा स्वामी बुध, त्याचा प्रभाव विशेष जाणवेल. बुध शुक्र युतीमुळे संवाद कौशल्य, विचारशक्ती व सामाजिक वर्तुळात तुमची प्रतिमा सुधारेल.
चंद्राचे बदलते स्थान मनाला कधी उत्साही तर कधी द्विधा अवस्थेत नेऊ शकते. गुरुचा सौम्य दृष्टिकोन, ज्ञानवृद्धी आणि योग्य सल्ला देणाऱ्या व्यक्तींना याचा विशेष लाभ होईल. मात्र मंगळाचा अप्रत्यक्ष प्रभाव वादविवादात तुम्हाला ओढू शकतो, त्यामुळे शब्दसंयम आवश्यक आहे. नोकरीत कामाचे स्वरूप बदलणारे प्रस्ताव येऊ शकतात. काहींना नवीन जबाबदारी किंवा वेगळ्या विभागात काम करण्याची संधी मिळेल. ऑफिसमध्ये तुमचे विचार मांडताना स्पष्टता ठेवा, कारण चुकीच्या समजुतीमुळे गैरसमज होऊ शकतात. वरिष्ठांशी संवाद ठेवा, योग्य प्रशंसा मिळण्याची त्यामुळे शक्यता वाढेल. नोकरी शोधणाऱ्यांना मुलाखतीची संधी मिळू शकते. मिथुन राशीच्या व्यावसायिकांना ह्या आठवड्यामध्ये नवीन संपर्क घेणे फायदेशीर ठरेल. मार्केटिंग, कम्युनिकेशन, मीडिया, ट्रेडिंग, ऑनलाईन व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक आहे. मात्र घाईघाईत कुठलाही करार किंवा भागीदारी करू नका. कागदपत्र नीट तपासा. जुन्या ग्राहकांकडून पुन्हा ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात एकाग्रता वाढवणारा असून विशेषतः भाषा, लेखन, गणित, कॉमर्स आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना बुधाचा विशेष लाभ मिळेल. मात्र सोशल मीडिया किंवा मित्रमंडळींमुळे वेळ वाया जात नाही ना, ह्याबद्दल तुम्ही सतर्क राहा. वेळेचे योग्य नियोजन करा, त्यामुळे अपेक्षित यश तुम्ही सहज मिळवू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये संवाद महत्त्वाचा असून जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलल्यास गैरसमज दूर होऊ शकतात. प्रेमसंबंधामध्ये असणाऱ्यांसाठी हा आठवडा भावनिक स्पष्टतेचा आहे. काही जुने मुद्दे चर्चेला येऊ शकतात, पण संयमाने हाताळल्यास नातं अधिक मजबूत होईल. अविवाहितांना नवीन ओळखीची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत मिथुन राशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम असून उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घरगुती किंवा वाहनांशी संबंधित खर्च संभवतो. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. अचानक लाभ होण्याची शक्यता देखील या आठवड्यात आहे, तेव्हा सतर्क राहा. आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना मज्जासंस्था, पचनसंस्था आणि झोप याकडे विशेष लक्ष या आठवड्यात देणं गरजेचं आहे. मानसिक ताणामुळे डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम करा, प्राणायाम करा आणि पुरेशी झोप घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचा स्क्रीन टाईम कमी करण्याचा ह्या आठवड्यात प्रयत्न करा. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे हिरवा, शुभवार आहे बुधवार, शुभ दिनांक आहे 29 डिसेंबर व 1 जानेवारी. व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी सकाळी ओम बुम बुधाय नमः हा मंत्र 108 वेळेला जप करा आणि गरजूंना हिरव्या वस्तू जसे की हिरव्या पालेभाज्या, हिरवा कपडा दान करा. त्यामुळे बुद्धी, संवाद कौशल्य आणि आर्थिक स्थैर्य वाढण्यास मदत होईल. कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यात चंद्राचा प्रभाव तुमच्यावर विशेष राहणार असून चंद्र हा तुमचा स्वामी असल्यामुळे सूर्य आणि बुध यांचा संयोग तुमच्या षष्ठ भावात होत असल्याने कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. गुरुचा शुभदृष्टिकोन लाभस्थानावर असल्याने अडकलेली कामे ह्या आठवड्यात मार्गी लागतील. शनीचा प्रभाव तुम्हाला संयम, शिस्त, व्यावहारिक निर्णय घ्यायला शिकवेल. राहू, केतू मानसिक अस्थिरता देऊ शकतात, त्यामुळे निर्णय घेताना घाई करू नका. नोकरीमध्ये कर्क राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कामाचा थोडासा ताण जाणवेल. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढू शकतात, पण तुम्ही शांतपणे व नियोजनपूर्वक काम केल्यास प्रशंसेस पात्र ठराल. काही जणांना नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर सध्या थोडे थांबलेले बरे. व्यवसायाच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना जुने ग्राहक परत येतील. हळूहळू स्थिरता येईल. आधीच्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा, अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात. नवीन व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. या आठवड्यात मोठा धोका होण्यापेक्षा सुरक्षित निर्णय हे केव्हाही लाभदायक ठरतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मध्यम फलदायक असून अभ्यासात लक्ष लागण्यास अडचणी येऊ शकतात, पण नियमित सराव केल्यास यश मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. त्यासाठी एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवणारी योगासनं करा. मार्गदर्शक किंवा शिक्षकांचा सल्ला घ्या. कला, मानसशास्त्र, वैद्यकीय व संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात चांगली प्रगती साधता येईल. वैवाहिक जीवनामध्ये व प्रेमसंबंधामध्ये कर्क राशीच्या जातकांना आपल्या भावना अधिक तीव्र राहणार आहेत. जोडीदाराच्या अपेक्षा समजून घेणं आवश्यक आहे. संवादाचा अभाव गैरसमज निर्माण करू शकतो, त्यामुळे मनातील गोष्टी स्पष्टपणे बोला. प्रेमसंबंधामध्ये नवीन बळ येऊ शकते. अविवाहितांना जुन्या ओळखीमधून प्रेमाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.
आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संमिश्र फल देणारा असून उत्पन्न स्थिर राहील, पण खर्च वाढू शकतो. घर, वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित गोष्टींवर ह्या आठवड्यात खर्च कराल. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. अचानक खर्चामुळे बचतीवर परिणाम होणार नाही याची योग्य ते नियोजन करा. त्यामुळे बजेट आधीच आखून ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात पचनसंस्था, छातीतील जडपणा व मानसिक ताण जाणवू शकतो. झोपेची अनियमितता टाळा. ध्यान, प्राणायाम आणि सकस आहार तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. भावनिक ताण कमी करण्यासाठी निसर्गात वेळ घालवणं आवश्यक आहे आणि त्यामुळे तुम्ही आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये यशस्वी व्हाल. कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2. शुभ रंग आहे पांढरा व चंदेरी. शुभवार आहे सोमवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 29 डिसेंबर व 2 जानेवारी. व ह्या आठवड्याचा कर्क राशीसाठी विशेष उपाय: येत्या सोमवारी ओम सोमाय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा आणि शक्य असल्यास दूध किंवा तांदूळ दान करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल आणि भावनिक स्थिरता येईल. सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सूर्य आपल्या प्रभावी स्थानावर असून बुध सूर्य युतीमुळे बुद्धी, नेतृत्व, संवाद शक्ती प्रखर होईल. गुरुचा अनुकूल दृष्टिकोन तुमच्या आत्मविश्वासाला पाठबळ देईल, तर शनी तुम्हाला शिस्त आणि संयम शिकवेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीला ग्रहयोग तुम्हाला जुने अपूर्ण काम पूर्ण करण्याची आणि नव्या दिशेने पावले टाकण्याची संधी देईल. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा जबाबदाऱ्या वाढवणारा पण संधी देणारा देखील आहे. वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त असतील, परंतु तुम्ही त्या समर्थपणे पूर्ण करू शकाल. नेतृत्वाची संधी, विविध प्रोजेक्ट, टीम हँडल करण्याची जबाबदारी तुम्हाला ह्या आठवड्यात मिळू शकते. सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रातील लोकांना या आठवड्यात विशेष लाभ होईल. जे सिंह राशीचे व्यावसायिक आहेत त्यांना हा काळ रणनीती बदलण्याचा आहे. जुने क्लायंट परत येतील, तर नवीन कराराबाबत चर्चा सुरू होईल. मात्र मोठा निर्णय घेताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका. आपल्या पार्टनरशिप व्यवसायात संवाद स्पष्ट ठेवा, अन्यथा गैरसमज निर्माण होतील. वर्षअखेर असल्यामुळे आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा आत्मपरीक्षणाचा असून अभ्यासात मन लावण्यासाठी स्वतःची अभ्यास करण्याची पद्धत या आठवड्यात तुम्हाला बदलणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा व इंटरव्ह्यूची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. कला, अभिनय, मीडिया किंवा मॅनेजमेंटशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक जाणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये अहंकार कमी ठेवणे गरजेचे असून जोडीदाराशी संवाद साधताना सौम्य भाषा ठेवा. प्रेमसंबंधात असणाऱ्यांना हा आठवडा भावनिकदृष्ट्या खोल नातं निर्माण करणारा ठरू शकतो. जुन्या मतभेदांवर चर्चा होऊन तोडगा निघण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सिंह राशीच्या जातकांना स्थिरता देणारा आहे, पण खर्च वाढवणारा देखील आहे. तेव्हा त्याचे आधीपासूनच योग्य नियोजन करा. घर, वाहन, सजावट व कौटुंबिक कार्यक्रमांवर खर्च होऊ शकतो. गुंतवणूक करताना दीर्घकालीन गुंतवणूक करा. जुनी देणी वसूल होण्याची शक्यता आहे, मात्र त्याकरिता तुम्हाला तगादा लावणं गरजेचं आहे आणि उधार देणं टाळणं आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना हृदयविकार, रक्तदाब व पाठीच्या दुखण्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तणावामुळे थोडा थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम करा, प्राणायाम करा, पुरेशी झोप घ्या आणि जड व तिखट अन्नपदार्थांपासून स्वतःला दूर ठेवा. त्यामुळे तुमचे शरीर ताजेतमाने राहील आणि नवीन ऊर्जा मिळाल्यामुळे तुम्ही आपल्या कामामध्ये योग्य पद्धतीने आपला परफॉर्मन्स ठेवू शकाल. सिंह राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 5. शुभ रंग आहे सोनेरी व नारिंगी. शुभवार आहे मंगळवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 29 डिसेंबर, 31 डिसेंबर व 2 जानेवारी. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या रविवारी सकाळी सूर्याला तांब्याच्या भांड्यात पाणी अर्पण करा आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुम्हाला मानसन्मान मिळेल आणि जीवनात येणारे अडथळे तुम्ही सहज दूर करू शकाल. कन्या रास
कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात बुधाचा प्रभाव कन्या राशीवर विशेष राहील, कारण बुध हा तुमचा राशीस्वामी असल्यामुळे बुध शुक्र युतीमुळे बुद्धी, संवाद कौशल्य, योजना आणि व्यवहार यामध्ये सकारात्मकता दिसून येईल. चंद्राची स्थिती आठवड्याच्या सुरुवातीला लाभस्थानात असल्याने काही अचानक चांगल्या संधी चालून येतील. शनीचा 10वा दृष्टिकोन कामाच्या बाबतीत शिस्त आणि जबाबदारी वाढवणारा ठरेल. गुरुग्रहाचे अनुकूल कंपन मानसिक स्थैर्य देणारे ठरेल. एकूणच ग्रहयोग संयम, नियोजन आणि बुद्धीच्या जोरावर यश देणारे आहे. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा कामाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असून वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. काहींना नवीन जबाबदारी किंवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहणे आवश्यक असून बुधाच्या प्रभावामुळे शब्दांमधून गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती खबरदारी घ्या. सरकारी नोकरी करणाऱ्यांना नियम, कागदपत्रे व प्रक्रियांकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात कामाचा थोडासा ताण वाढू शकतो, पण त्याचं योग्य नियोजन करा, त्यामुळे तुम्ही सहज प्रगतीपथावर चालू शकाल. व्यवसाय करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संमिश्र फल देणारा असून जुन्या क्लायंटकडून नवीन ऑर्डर मिळू शकतात, मात्र नफा अपेक्षेपेक्षा थोडा कमी राहू शकतो. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कागदोपत्री व्यवहार, करार व ॲग्रीमेंट करताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका. त्यातील तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्या. बुध शुक्र योगामुळे मार्केटिंग, अकाउंट्स, कन्सल्टन्सी, एज्युकेशन, हेल्थकेअर क्षेत्रातील व्यवसायांना या आठवड्यात विशेष लाभ होईल. ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांना चांगला प्रतिसाद या आठवड्यात मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासाच्या दृष्टीने चांगला आहे. बुधग्रहाची अनुकूलता एकाग्रता वाढवणारी ठरेल. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळू शकते, मात्र मोबाईल, सोशल मीडिया आणि अनावश्यक चर्चांपासून स्वतःला दूर ठेवा. संशोधन, गणित, कॉमर्स, मेडिकल आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असून गुरुकृपेने शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य पद्धतीने तुम्हाला या आठवड्यात प्राप्त होईल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये असणाऱ्या कन्या राशीच्या जातकांना हा आठवडा महत्त्वाचा असून जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलल्यास गैरसमज दूर होतील. जीवनामध्ये संवादाला महत्त्व द्या. वादापासून दूर राहा. आठवड्याच्या मध्यात घरगुती जबाबदाऱ्या वाढू शकतात, त्यामुळे संयम ठेवा. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा भावना व्यक्त करण्यासाठी चांगला आहे, मात्र टीका किंवा अतिविश्लेषण टाळा, अन्यथा नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. अविवाहित लोकांना जुन्या ओळखीतून नवीन प्रस्ताव येऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिरता देणारा असून उत्पन्नाचे नवीन स्रोत कायम राहतील, मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच कुठली गुंतवणूक फायदेशीर आहे ते बघा. शेअर मार्केट, क्रिप्टो किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत सध्या तरी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. घर, वाहन किंवा शिक्षणाशी संबंधित खर्च या आठवड्यात होऊ शकतात, त्याचं योग्य नियोजन करा. बचतीकडे लक्ष दिल्यास पुढील काळासाठी काही आर्थिक सुरक्षितता तुम्ही निर्माण करू शकाल. आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असून पचनसंस्था, आम्लपित्त, डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. वेळेवर जेवण घ्या, पुरेशी झोप घ्या, भरपूर पाणी प्या. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम आणि रोज सकाळी अर्धा तास चालण्याचा व्यायाम करा, त्यामुळे तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यास यशस्वी व्हाल. जुने आजार असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 6. शुभ रंग आहे हिरवा आणि फिकट पिवळा. शुभवार आहे बुधवार व शुक्रवार. शुभ दिनांक आहे 29 डिसेंबर आणि 2 जानेवारी. कन्या राशीसाठी हा आठवड्याचा विशेष उपाय ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा येत्या बुधवारी 108 वेळेला जप करा, त्यामुळे बुद्धी, निर्णय क्षमता आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात शुक्र, बुध आणि सूर्य यांच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनामध्ये संतुलन आणि निर्णय क्षमता वाढवणारे ग्रहयोग तयार होत आहेत. सूर्य बुध युतीमुळे संवाद, करार, चर्चा आणि लिखाणाशी संबंधित कामांना गती मिळेल. शुक्राचा अनुकूल प्रभाव वैयक्तिक आकर्षण, नातेसंबंध आणि सौंदर्यविषयक गोष्टींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणेल. मात्र शनीची दृष्टी असल्यामुळे कोणतेही निर्णय घेताना घाई करू नका. योग्य विचार करून निर्णय घ्या. जुन्या अडचणींवर कायमस्वरूपी उपाय सापडण्याची शक्यता ह्या आठवड्यात आहे, त्याबाबत योग्य ते नियोजन करा.
नोकरी करणाऱ्या तूळ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा प्रगतीचा आणि ओळख मिळवून देणारा ठरू शकतो. वरिष्ठांशी संवाद सुधारेल, तुमच्या कल्पनांना महत्त्व देतील. नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगल्या ऑफर या आठवड्यात मिळू शकतात. मात्र कागदपत्र नीट तपासणं गरजेचं आहे. सहकाऱ्यांशी शक्यतो मतभेद टाळलेले बरे. व्यवसाय करणाऱ्या तूळ राशीच्या जातकांना हा आठवडा योजनाबद्ध विस्ताराचा आहे. नवीन पार्टनरशिप, डील किंवा करार करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. सौंदर्य प्रसाधनं, फॅशन, कला, सल्लागार, सेवा, कायदा किंवा मीडिया क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना या आठवड्यात विशेष लाभ होऊ शकतो. जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याकरिता खर्चावर नियंत्रण ठेवणं देखील आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना हा आठवडा एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवणारा असून स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू, प्रेझेंटेशन किंवा लेखनाशी संबंधित विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष प्रावीण्य मिळू शकते. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित निकाल मिळतील. मात्र सोशल मीडियावर वेळ वाया घालवू नका आणि मार्गदर्शकांचा सल्ला नक्की घ्या. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये असणाऱ्या तूळ राशीच्या जातकांना हा आठवडा समजूतदारपणा आणि संवाद वाढवणारा ठरेल. जोडीदाराशी जुने गैरसमज दूर होतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी हा आठवडा रोमॅन्टिक ठरू शकतो. नात्याला पुढील स्तरावर नेण्याबाबत चर्चा होऊ शकते. मात्र तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे गैरसमज निर्माण होऊ नयेत याची काळजी तूळ राशीच्या जातकांनी या आठवड्यात घेणे गरजेचे आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संतुलित पण खर्चिक ठरू शकतो. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील. घरगुती खर्च, सजावट किंवा लक्झरियस वस्तूंवर खर्च वाढू शकतो. गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. मात्र त्याकरिता तगादा लावणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा आर्थिक ताण कमी होण्यास देखील मदत होईल. आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा असून मानसिक तणाव, डोकेदुखी व पचनाशी संबंधित त्रास या आठवड्यात होऊ शकतात. नियमित झोप घ्या, संतुलित आहार घ्या आणि रोज किमान 15 मिनिटं व्यायाम करा. सौंदर्य किंवा त्वचेशी संबंधित उपचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे. ध्यान, प्राणायाम हा तुमची तब्येत चांगली ठेवण्यामध्ये तुम्हाला मदत करेल. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे फिकट निळा व पांढरा. शुभ वार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 29 डिसेंबर, 31 डिसेंबर व 2 जानेवारी. व तूळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी श्री सुक्ताचे 3 पाठ करा आणि देवी लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची 11 फुलं अर्पण करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला सुगंधी वस्तू किंवा पांढऱ्या मिठाईचे दान द्या. त्यामुळे आर्थिक स्थिरता येईल. नातेसंबंधातील गोडवा आणि मानसिक शांती वाढण्यास मदत होईल. वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करणार असून तो तुमच्या धनभावावर प्रभाव टाकणार आहे. मंगळ तुमचा स्वामी असल्याने त्याचा प्रभाव भावनिक तीव्रता वाढवणारा ठरेल. बुध व गुरु यांचा शुभसंबंध निर्णय क्षमता मजबूत करेल, तर शनीचा दृष्टिकोन तुम्हाला जबाबदारीची जाणीव करून देईल. राहू केतू मानसिक अस्वस्थता देऊ शकतात, पण ध्यान व संयम ठेवल्यास त्यांचा त्रास व त्यांचे दुष्परिणाम आपोआप कमी होतील. एकूणच ग्रहस्थिती परिवर्तनाची आणि नव्या सुरुवातीची सूचक आहे. नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा नवीन जबाबदाऱ्यांनी भरलेला असेल. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढू शकतात. जुन्या कामाचे मूल्यमापन होऊ शकते. काही जणांना विभाग बदल किंवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात. ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा. ऑफिसमधील गॉसिपपासून दूर राहा. मंगळाच्या प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे, पण बोलताना संयम ठेवा. कुठलाही अपशब्द तुमच्या मुखातून जाणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. नोकरी बदलाचा विचार करत असाल तर सध्या माहिती गोळा करण्याचा काळ आहे. त्वरित कुठलाही नोकरी बदल करण्याचा निर्णय शक्यतो टाळलेला बरा. व्यवसाय करणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा आर्थिक नियोजनाचा आहे. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर संवाद स्पष्ट ठेवा. जुन्या गुंतवणुकीतून हळूहळू फायदा या आठवड्यात दिसू लागेल. नवीन करार करताना कागदपत्र नीट तपासा. मंगळ व शनीचा प्रभाव असल्याने मेहनतीचे फळ उशिरा पण नक्की मिळेल. जोखीम असलेले निर्णय सध्या तरी टाळलेले बरे. ऑनलाईन कन्सल्टिंग किंवा रिसर्चशी संबंधित व्यवसायांना या आठवड्यात विशेष लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेची परीक्षा पाहणारा असून अभ्यासात सातत्य ठेवले तर यश नक्की मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी सरावावर भर देणं आवश्यक आहे.
मन विचलित करणाऱ्या गोष्टींपासून स्वतः दूर राहा. गुरुच्या कृपेने योग्य मार्गदर्शन मिळू शकते. कला, संशोधन, मानसशास्त्र व वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ सकारात्मक ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये वृश्चिक राशीच्या जातकांना संवादाची गरज आहे. लहान गैरसमज मोठे होऊ नयेत यासाठी शांतपणे चर्चा करा. समोरच्याचं बोलणं शांतपणे आणि नीट आणि पूर्ण ऐकून घ्या. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधामध्ये असणाऱ्यांसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या खोल अनुभव देणारा असून संशय आणि अहंकार टाळणे गरजेचे आहे. अविवाहितांना जुन्या ओळखीतून नवीन नाते सुरू होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम ते चांगला राहणार असून उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. पण खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे, तेव्हा खर्चावर योग्य नियंत्रण ठेवा. घर, आरोग्य आणि प्रवासावर खर्च होऊ शकतो. तो आवश्यक आहे तर जरूर करा. कर्ज व्यवहारात सावधगिरी बाळगा. गुंतवणूक करताना दीर्घकालीन दृष्टी ठेवा. शनीचा प्रभाव असल्याने बचतीवर भर देणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा मानसिक तणाव, डोकेदुखी व पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो. पुरेशी झोप घ्या, नियमित आहार घ्या, योग व प्राणायाम करा आणि ध्यान देखील करा. त्याचा फायदा तुमच्या आरोग्याला नक्कीच या आठवड्यात होऊ शकतो. जुन्या आजारांकडे मात्र दुर्लक्ष करू नका. थंड पदार्थांचे सेवन मर्यादेत ठेवा. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 9. शुभ रंग आहे गडद लाल. शुभवार आहे रविवार, मंगळवार, गुरुवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 29 डिसेंबर, 31 डिसेंबर व 2 जानेवारी. व या आठवड्याचा वृश्चिक राशीसाठी विशेष उपाय: येत्या मंगळवारी हनुमान चालीसा 3 पाठ करा किंवा मंगळ मंत्र जो आहे धरणी गर्भसंभूतं विद्युत्कांती समप्रभम कुमारं शक्तिहस्तंच मंगलम प्रणमाम्यम या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि गणपतीला 11 लाल फुलं अर्पण करा. त्यामुळे तुमचे मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती वाढीस लागेल. धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत असल्यामुळे जीवनात दृष्टिकोन बदलणारे ग्रहयोग निर्माण होणार आहेत. गुरु तुमच्या पंचम भावावर अनुकूल दृष्टी टाकत असल्यामुळे बुद्धी, निर्णय क्षमता आणि दीर्घकालीन नियोजन ह्यामध्ये स्पष्टता येईल. बुध शुक्र युतीमुळे संवाद कौशल्य वाढेल, परंतु शनीच्या प्रभावामुळे कोणताही निर्णय घाईत घेऊ नका असेच हा ग्रहयोग सांगत आहे. हा आठवडा विचारपूर्वक पावलं टाकण्यासाठी आहे. नोकरी करणाऱ्या धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात जबाबदाऱ्या वाढणार आहेत, परंतु त्याचबरोबर वरिष्ठांचा विश्वासही मिळेल. नवीन प्रोजेक्ट, नवीन टीम किंवा वेगळ्या विभागात काम करण्याची संधी मिळू शकते. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी कागदपत्रे, फाईल्स व नियमांशी संबंधित कामे अधिक असतील. आठवड्याच्या उत्तरार्धात प्रशंसा किंवा सकारात्मक फीडबॅक मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात योजना आखण्याचा आणि स्ट्रॅटेजी बदलण्याचा आहे. जुने ग्राहक परत येऊ शकतात, तसेच थांबलेले व्यवहार पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा, कारण छोटा गैरसमज मोठा प्रश्न निर्माण करू शकतो. ऑनलाईन शिक्षण, सल्ला, ट्रॅव्हल, अध्यात्म किंवा आयात निर्यात क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना ह्या आठवड्यात विशेष लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा बौद्धिक प्रगतीचा असून अभ्यासात लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. मन इतर गोष्टींकडे वळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा, परदेश शिक्षण किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना ह्या आठवड्यात विशेष मार्गदर्शन लाभेल. गुरुच्या प्रभावामुळे शिक्षक, मार्गदर्शक किंवा सिनियर व्यक्तींकडून महत्त्वाचा सल्ला मिळेल. नियमित अभ्यास केल्यास आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. वैवाहिक जीवनात व प्रेमसंबंधात असणाऱ्या धनुराशीच्या जातकांना समंजस संवादाची गरज आहे. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यातील तणाव कमी होईल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा असून जुन्या आठवणी, भविष्यातील योजना किंवा नात्याबद्दल गंभीर चर्चा होऊ शकते. अविवाहित धनुराशीच्या व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, परंतु घाईत कुठलाही निर्णय घेऊ नका. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा असून उत्पन्न स्थिर राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. प्रवास, घरगुती गरजा किंवा नातेवाईकांवर खर्च होऊ शकतो. गुंतवणूक करताना दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा. शेअर मार्केट किंवा रिस्क असलेल्या गुंतवणुकीत तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. आठवड्याच्या शेवटी आर्थिक नियोजन केल्यास पुढील महिना तुम्हाला लाभकारक जाईल. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे.
पचनसंस्था, कंबरदुखी किंवा थकवा जाणू शकतो. अनियमित दिनचर्या टाळा. झोपेचे वेळापत्रक सुधारण्याचा प्रयत्न करा. ध्यान, प्राणायाम किंवा सकाळी चालणे फायदेशीर ठरेल. मानसिक आरोग्यासाठी सोशल मीडिया किंवा अनावश्यक माहितीपासून थोडा ब्रेक घेतला तर तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे पिवळा व गडद निळा. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 29 डिसेंबर व 2 जानेवारी. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून ओम गुरवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि गरजू व्यक्तींना पिवळ्या वस्तू दान करा. त्यामुळे तुमची निर्णय क्षमता वाढेल, अडथळे कमी होतील आणि तुम्हाला भाग्याची योग्य साथ लाभेल. मकर राशीच्या जातकाने ह्या आठवड्यात शनीचा स्वगृही प्रभाव अधिक मजबूत होणार असून मकर राशीचा स्वामी शनी ह्यामुळे आत्मसंयम, शिस्त आणि दीर्घकालीन निर्णय ह्यावर विशेष भर राहील. सूर्य बुध युतीमुळे संवाद शैलीत स्पष्टता येईल, पण शब्दांची धार जपावी लागेल. चंद्राच्या गतीमुळे आठवड्याच्या मध्यात भावनिक चढउतार जाणवू शकतात. गुरूचा अनुकूल दृष्टिकोन हळूहळू स्थिरता आणण्यास मदत करेल. नोकरी करणाऱ्या मकर राशीच्या जातकांसाठी हा आठवडा जबाबदाऱ्याने भरलेला आहे, पण उत्तम फलदायक देखील आहे. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील, परंतु तुम्ही त्या सहज पेलू शकाल. जुनी प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या संधी मिळतील. सरकारी, प्रशासकीय, तांत्रिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्यांना ह्या आठवड्यात विशेष लाभ होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी कामाचा ताण थोडा वाढू शकतो, त्यामुळे आधीपासूनच त्याची तयारी ठेवा व वेळेचे योग्य नियोजन करा. व्यवसाय करणाऱ्या मकर राशीच्या जातकांना हा आठवडा स्थिर प्रगतीचा आहे. मोठे धोके टाळून नियोजनबद्ध पावले टाकणे आवश्यक आहे. नवीन करार किंवा भागीदारी करताना कागदपत्रे नीट तपासा. बांधकाम, जमीन, लोखंड, यंत्रसामग्री, अकाउंट किंवा लॉजिस्टिक व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी एखादा जुना ग्राहक पुन्हा तुमच्याशी संपर्क साधू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता आणि चिकाटीचा असून मेहनत केल्यास तुम्हाला नक्कीच यश मिळेल, पण आळस किंवा टाळाटाळ तुमचं नुकसान करू शकते. स्पर्धा परीक्षा, अकाउंट्स, गणित, इंजिनिअरिंग, कायदा व प्रशासनाशी संबंधित अभ्यास करणाऱ्यांना या आठवड्यात चांगले परिणाम दिसू शकतात. शिक्षक किंवा मार्गदर्शकांचे मार्गदर्शन तुम्हाला या आठवड्यात लाभदायक ठरेल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधात असणाऱ्या मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात संवाद साधण्याची गरज आहे. कामाच्या व्यापामुळे जोडीदाराकडे दुर्लक्ष होऊ नये याची योग्य ती काळजी घ्या. शांतपणे चर्चा केल्यास गैरसमज दूर होतील. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा गंभीर विचारांचा आहे. नात्याला पुढील टप्प्यावर नेण्याबाबत ह्या आठवड्यात तुम्ही चर्चा करू शकता. भावनिक कठोरता टाळल्यास नवीन नाते अधिक मजबूत होईल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संतुलित असून उत्पन्न स्थिर राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं देखील आवश्यक आहे. घर, वाहन किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत या आठवड्यात तुम्ही विचार करू शकता. मात्र अंतिम निर्णय कुठलाही घाईने घेऊ नका. जुन्या गुंतवणुकीतून हळूहळू फायदा या आठवड्यात दिसण्यास सुरुवात होईल. कर्ज किंवा उधारीबाबत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असून कामाचा ताण, मानसिक दडपण किंवा झोपेची कमतरता तुम्हाला ह्या आठवड्यात जाणवू शकते. पाठीचा कणा, गुडघे, सांधे किंवा त्वचेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. तेव्हा नियमित चालण्याचा व्यायाम करा. हलका व्यायाम घ्या. पुरेशी झोप घ्या. आठवड्याच्या शेवटी स्वतःसाठी थोडा वेळ काढल्यास तुम्हाला त्यातून लाभ होईल व तुम्ही तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यात यशस्वी व्हाल. मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4. शुभ रंग आहे गडद निळा व करडा. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 30 डिसेंबर 2025. व मकर राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा शनिदेवाला अर्पण करा आणि ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. त्यामुळे तुमच्या कामात येणारे अडथळे कमी होतील, मानसिक स्थिरता लाभेल आणि दीर्घकालीन प्रगतीला चालना मिळेल. कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सूर्य धनुराशीतून मकर राशीकडे संक्रमणाच्या स्थितीत असून तुमच्या लाभभावावर त्याचा योग्य प्रभाव जाणवेल. शनी तुमच्या राशीचा स्वामी असल्याने तो स्थिर परिणाम देईल. बुध वक्री प्रभाव संपत असल्याने निर्णयक्षमता हळूहळू स्पष्ट होईल. गुरूचा दृष्टिकोन तुमच्या तृतीय भावावर असल्याने संवाद, लेखन, सोशल मीडिया, आध्यात्मिक प्रचार ह्यामध्ये गती येईल.
हा आठवडा आत्मपरीक्षणातून प्रगती देणारा आहे. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांना हा आठवडा थोडा संयमाची परीक्षा घेणारा आहे. वरिष्ठांची मतभेद होण्याची शक्यता असली तरी योग्य शब्दांची निवड केल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. विशेषतः तांत्रिक, IT, प्रशासन, शिक्षण किंवा सल्लागार क्षेत्रात असणाऱ्यांना बदली किंवा विभाग बदलाचे संकेत मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती अधिक स्थिर होईल. व्यवसाय करणाऱ्यांना हा आठवडा संमिश्र फलदायक असून जुन्या क्लायंटकडून ऑर्डर मिळतील. नवीन गुंतवणूक करताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका. पार्टनरशिपमध्ये काम करत असाल तर स्पष्ट संवाद ठेवा, अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात. ऑनलाईन व्यवसाय, डिजिटल सेवा, सल्ला, आध्यात्मिक, सामाजिक क्षेत्रातील व्यवसायांना ह्या आठवड्यात चांगली प्रगती साधता येईल. गुरुवार व शुक्रवार व्यवहारासाठी तुलनेने शुभ आहेत, तेव्हा त्याचा योग्य तो लाभ करून घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता वाढवणारा असून इतर गोष्टींकडे मन वळणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. स्पर्धा परीक्षा, संशोधन, लेखन, तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रगतीची चिन्हे आहेत. मात्र वेळेचे योग्य नियोजन केल्यास तुम्ही अभ्यासाचा ताण कमी करू शकता. गुरुचा प्रभाव असल्याने गुरुजनांचा सल्ला घ्या, त्यामुळे तुम्ही यश प्राप्त करू शकाल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये असणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांना संवाद महत्त्वाचा असून जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यात गोडवा वाढेल. काही कुंभ राशीच्या लोकांना जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा संवेदनशील आहे. जुने विषय पुन्हा न काढणे तुमच्या हिताचे आहे. अविवाहितांना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, पण लगेच कुठलाही निर्णय घेऊ नका. आर्थिकदृष्ट्या कुंभ राशीच्या जातकांना हा आठवडा संतुलित असणार असून उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील. खर्च अचानक वाढू शकतात, तेव्हा त्याचं योग्य नियोजन करा. घर, वाहन किंवा आरोग्याशी संबंधित अनावश्यक खर्च टाळा. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. जुनी येणी मिळण्याची शक्यता आहे, मात्र त्याकरिता तुम्हाला संपर्क साधणे गरजेचे आहे. बचतीकडे लक्ष दिल्यास पुढील महिन्यासाठी चांगली आर्थिक तयारी करता येईल. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना हा आठवडा मानसिक थकवा, झोपेचा अभाव, डोकेदुखी किंवा पाठीचा त्रास तुम्हाला या आठवड्यात जाणवू शकतो. तेव्हा त्याकरिता योग, ध्यान, प्राणायाम यांचा नियमित सराव करा. थंड पदार्थ आणि जड अन्न टाळा. आठवड्याच्या शेवटी तुमच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होईल. कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे निळा व जांभळा. शुभ वार आहे रविवार, मंगळवार व गुरुवार. व कुंभ राशीसाठी आठवड्याचे शुभ दिनांक 29 डिसेंबर व 2 जानेवारी. कुंभ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या शनिवारी शनिदेवाचे स्मरण करून तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शम शनैश्वराय नमः हा मंत्र 108 वेळेला जप करा. त्यामुळे मानसिक स्थैर्य लाभेल, येणाऱ्या अडथळ्यांपासून तुमचं संरक्षण होईल आणि कार्यसिद्धी होईल. मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात गुरुग्रह तुमच्या राशीवर अनुकूल दृष्टी टाकत असल्याने मानसिक स्थैर्य, आध्यात्मिक ओढ व योग्य निर्णय क्षमता वाढलेली दिसेल. सूर्य आणि बुध युतीमुळे संवाद कौशल्य, लेखन, सल्ला देणे व मार्गदर्शनाशी संबंधित कार्यांना चालना मिळेल. शुक्राची स्थिती भावनिक बाबतीत संवेदनशीलता वाढवणारी असली तरी शनीचा प्रभाव जबाबदारीची जाणीव करून देईल. हा आठवडा एकंदरच अंतर्मुखता व प्रगल्भ निर्णय घेणारा असा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात वरिष्ठांकडून विश्वास आणि जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. काहींना नवीन प्रोजेक्ट, नवीन टीम किंवा वेगळ्या विभागात काम करण्याची संधी मिळेल. कामात शांतपणा आणि सातत्य ठेवल्यास प्रशंसेस पात्र व्हाल. मात्र ऑफिसमधील राजकारणापासून थोडं दूर राहिलेलं बरं. व्यवसाय करणाऱ्या मीन राशीच्या जातकांना हा आठवडा नियोजनाचा असून मोठा निर्णय तात्काळ न घेता विचारपूर्वक पावले उचलणं गरजेचं आहे. जुने ग्राहक पुन्हा संपर्कात येतील. अडकलेली पेमेंट्स ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे, मात्र त्याकरिता संपर्क वाढवणं आवश्यक आहे. कला, संगीत, अध्यात्म, सल्ला, सेवा, शिक्षण किंवा ऑनलाईन व्यवसायाशी संबंधित लोकांना या आठवड्यात विशेष लाभ आपल्या व्यवसायातून मिळू शकतो.
विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात एकाग्रता वाढवणारा असून विशेषतः कला, मानसशास्त्र, वैद्यकीय, IT किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष प्रगती साधता येईल. मात्र वेळेचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. सोशल मीडियावर आपला कमीत कमी वेळ घालवा. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधात असणाऱ्या मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात भावनिक संवाद वाढणार असून जोडीदाराशी मनमोकळे बोलल्यास गैरसमज दूर होतील. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना अपेक्षा स्पष्टपणे आपल्या जोडीदाराकडे मांडाव्यात. काही जुन्या आठवणी किंवा भावनिक विषय पुन्हा समोर येऊ शकतात, पण त्यावर तुम्ही शांतपणे संवाद साधल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मीन राशीच्या जातकांना संमिश्र परिणाम देणारा असून उत्पन्न स्थिर राहील. मात्र अचानक खर्च वाढणार नाहीत याची योग्य ती खबरदारी घ्या. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. आठवड्यात कर्ज देणे किंवा कर्ज घेणे या दोन्ही गोष्टी टाळणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. लहान बचतीकडे लक्ष दिल्यास पुढील काळासाठी तुम्ही लाभ करून घेऊ शकाल. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात मानसिक थकवा, झोपेची अनियमितता किंवा डोळ्यांशी संबंधित त्रास या आठवड्यात जाणवू शकतात. ध्यान, प्राणायाम व पुरेशी विश्रांती घेतल्यास तुम्ही तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यास यशस्वी व्हाल. भरपूर पाणी प्या व हलका आहार घ्या व भावनिक ताण अंगावर येऊ देऊ नका. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे फिकट पिवळा व समुद्री निळा. शुभवार आहे रविवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 25 डिसेंबर व 2 जानेवारी. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी 21 पिवळ्या फुलांनी श्री विष्णूची पूजा करा आणि ओम नमो नारायणाय नमः हा मंत्र 108 वेळेला जपा. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला पिवळे अन्न किंवा वस्त्र दान करा. त्यामुळे मानसिक शांती व निर्णयक्षमता आणि भाग्यवृद्धी होईल. समजा विष्णूचं मंदिर तुमच्या घराजवळ उपलब्ध नसेल तर श्री दत्तगुरूंची पूजा सेवा केल्यास तुम्हाला तसेच तत्सम लाभ सहज मिळवू शकाल. हे होते मेष ते मीन ह्या 12 राशींचे दिनांक 28 डिसेंबर ते 3 जानेवारी ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया 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 चॅनेल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन मिळवण्यासाठी यूट्यूबकडून जी आवश्यकता आहे ती पूर्ण करा. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून आपोआप तुम्हाला मिळेल. येणाऱ्या आठवड्याकरता तुम्हाला सगळ्यांना शुभकामना देतो आणि इथेच पूर्णविराम घेतो. धन्यवाद.